नमस्कार, मी अमन दळवी, आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज दिवस खास आहे कारण की आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनल पहिल्यांदाच ब्लॉग बनवण्यासाठी परदेशात चाललेला आहे। आता चॅनल जाणार म्हणजे मालक पण जाणार, पण मालक एकटेच जाणार नाही आहेत, तर सोबत हा पूर्ण जत्था घेऊन चाललेला आहे। 18 जणांसह पहिली वहिली आंतरराष्ट्रीय अर्थातच इंटरनॅशनल फॅमिली टूर घेऊन चाललेलो आहे दुबई। एवरीवन, वेलकम टू दुबई। इमिग्रेशन प्रोसेस कशी असेल, काय असेल याबद्दल बराच संभ्रम होता, पण अगदी सोपी आणि सरळ प्रोसेस असते। जसं जसं आपण पुढे पुढे जात जातो तसं तसं ती सगळी प्रोसेस समजावण्याकरता देखील तिकडे स्टाफ उत्सुक असतो आणि माहिती देण्यासाठी जागोजागी आपल्याला साईन बोर्ड्स असतात किंवा अधिकारी असतात, ते वेळोवेळी मदत करतात। त्यामुळे इमिग्रेशन म्हणा किंवा विजाचं म्हणा, अजिबात काही टेन्शन घेऊ नका। ती प्रोसेस संपल्यानंतर आपण ड्युटी फ्री शॉपमध्ये येतो। अदानी जे बिल्डर आहेत त्यांचा ओस्प्री म्हणून हे ड्युटी फ्री शॉप आहे। तिथे परफ्यूम्स आहेत, वॉचेस आहेत, मोबाईल, चॉकलेट्स अगदी ड्युटी फ्री किमतीमध्ये मिळतात। सिक्युरिटी चेकिंग, इमिग्रेशन, विजा चेक या सर्व गोष्टी झाल्यानंतर शेवटची अतिशय महत्त्वाची प्रोसेस ती म्हणजे बोर्डिंग। साधारणतः इंटरनॅशनल फ्लाईटसाठी 45 मिनिट्स अर्थातच पाऊण तास आधी बोर्डिंग गेट्स ओपन होतात आणि ते देखील पहिलं बिझनेस क्लास, फर्स्ट क्लास आणि त्यानंतर इकॉनॉमी क्लास अशा तऱ्हेने ते हळूहळू ओपन होतात। आपण इकॉनॉमी क्लासमध्ये आपलं तिकीट असल्याकारणाने आपले सर्वात लास्ट बोर्डिंग झालं आणि टूवर्ड्स आपण प्लेन हळूहळू चालू लागलो। चालत असताना देखील फोटोज काढणे, सेल्फीज काढणे या सगळ्या गोष्टी आनंददायक असतात, कारण की फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट ही मेमरी असते आणि तो बोर्डिंग पास हातात मिरवणं एक भूषणावं बाब असतं आणि त्यामुळे सर्वच फॅमिली उत्सुक आहे फर्स्ट फ्लाईट बोर्ड करायला। एमिरेट्सचे स्टाफ, एअर होस्टेस म्हणा किंवा सपोर्ट स्टाफ म्हणा अतिशय कॉपरेटिव्ह आहेत आणि त्यांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलेलं आहे किंवा छान सर्व्हिस दिलेली आहे संपूर्ण फ्लाईट्समध्ये। आपण आता आपल्या सीट्सजवळ मूव्ह होतो आहे आणि अशा रीतीने फ्लाईट आपलं टेक ऑफ झालेलं आहे टुवर्ड्स दुबई।
अशा तऱ्हेने आमची फ्लाईट अगदी 2.5 तासांमध्ये दुबईच्या एअरपोर्ट येऊन पोहोचलेली आहे. आल्यानंतर इमिग्रेशन झालेलं आहे. दुसरा स्टॅम्प आजच्या दिवसातला पडलेला आहे पासपोर्टवर. पहिला पासपोर्ट आहे ज्यावर म्हणजे 10 वर्षांची व्हॅलिडिटी संपली, रिन्यू केला आणि त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा 2 स्टॅम्प पासपोर्टवर पडलेले आहेत. अशा रीतीने दुबईला पोहोचलेलं आहे. दुबईचं एअरपोर्ट तुम्ही सगळं पाहतच आहात आणि पाहत असता आम्ही आता अरायवल गेटला चाललेलो आहे, जिथे आमची बस उभी आहे आणि टुवर्ड्स आमच्या हॉटेलमध्ये ही जर्नी करून आम्ही चाललेलो आहोत. चला हबीबी, वेलकम टू दुबई. या ट्रिपमधील सर्वात छोटं पिल्लू आमची कुहू, अर्थातच कुमारी श्रीजा शार्दूल दळवी हे खास अट्रॅक्शन असणार आहे. अजून वर्षाचीही नाही झालेली आहे, 10 महिन्यांचीच आहे आणि फर्स्ट इंटरनॅशनल दुबई ट्रिपसाठी सज्ज झालेली आहे. दुबई सर्वांच्याच मनातील ड्रीम सिटी. आयुष्यात दुबईमध्ये एकदा तरी भेट द्यावी अशी सर्वांचीच विश लिस्ट असते आणि आज ती आमची पूर्ण होत चाललेली आहे. दुबई काय आहे असं या दुबईत? दुबई शांत आहे, दुबई संयमी आहे, दुबई सुरक्षित आहे आणि तेवढीच दुबई स्वच्छ देखील आहे. एक 15 वर्षांपूर्वी दुबईमध्ये वाळवंट होतं आणि ह्या वाळवंटाचं यांनी एक नंदनवन केलेलं आहे. जगातील टॉपमोस्ट प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती यांनी इथे आणले आणि दुबईचं रूपडच पालटून टाकलं. खरंच दुबई थक्क करणारी आहे. ही दुबई जेवढी आपण पाहत जाऊ तेवढी तिच्या आपण प्रेमात पडत जाऊ. हे सर्वच ब्लॉग दुबईचे विशेष असणार आहेत आणि ह्या पहिल्या ब्लॉगपासून याची सुरुवात झालेली आहे. लांबून दिसणारा बुर्ज खलिफाचा देखील नजारा तुम्ही आता पाहत आहात. या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा इंट्रोडक्शन ब्लॉग झाल्यानंतर डो क्रूजचा विशेष ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. सर्व व्हिडिओ पहा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आराध्य मंडळी.